एवढ्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि आनंद घेण्यासाठी नेमकं येतं कोण? आता गावाकडल्या माणसांना काय वाटणार, अरे काय शेती बघायला जायचं? नाही, आपल्याकडे येणारे सगळे जे पर्यटक आहेत हे सगळे मुंबई पुण्याचे असतात आणि नाशिकचे असतात काही प्रमाणामध्ये. सो मुंबई पुणे आणि नाशिक म्हणजे शहरातली माणसं आपल्याकडे येतात ज्यांचा आता शेतीपासून संबंध तुटत चाललेला आहे. शेतीमध्ये आपण बरेच वेगळे प्रयोग करतो जे Concepts आपण आहेत डीप मध्ये आपण जसं SRT झालं किंवा आपण आता उदाहरणार्थ सक्सेसफुली जर का आपण मोत्याची शेती करत असू, सक्सेसफुली खेकड्याची शेती करतो, हेही successfully- शिकायला भेटतं तिथं. हो, फूडवरती आपण प्रोसेसिंग करतो. म्हणजे जसं की आपल्याकडे 400 प्रकारची आपली उत्पादन आहेत. आपल्याकडे काय होतं की सोमवार ते शुक्रवार आपल्याकडे वेळ असतो. आमचे 200 कामगार आमच्याकडे काम करतात. तर तो सोमवार ते शुक्रवार जरा स्लॅक पिरियड असेल हॉस्पिटॅलिटीच्या दृष्टीने, तर मग आपलं ते कामगारांचा वापर हे आपल्याकडे अशी उत्पादनं काढणं, त्याच्यापासून बनवणं, त्याच्यापासून बॉटलिंग करणं, प्रोसेसिंग करणं, पापड बनवणं, वेगवेगळी लोणची बनवणं, हे सगळं आम्ही करत असतो आणि ते मग आम्ही आमच्या दुकानांमध्ये ते सगळं विकतो. तर हे सगळं ऑफकोर्स शेतकरी सगळं बघू शकतात, शिकू शकतात, कारण की फक्त कृषी पर्यटनाच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही बऱ्याच ह्या सगळ्या सक्सेसफुल गोष्टी करत आहोत.